आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। गोंदियाच्या डॉक्टर नितेश बाजपेयी यांना उपचाराकरता आलेल्या एका 10 दिवसाच्या चिमुकलीचा 3 लाखामध्ये भंडाऱ्यामध्ये विक्री केलेली होती आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडालेली होती। यातील मुख्य आरोपी असलेले डॉक्टर नितेश बाजपेयी यांना आत्महत्या करण्याच्या उद्देशाने स्वतःवरतीच ब्लेडने वार केलेले आहेत। ही खळबळजनक अशी घटना समोर आलेली आहे। डॉक्टर नितेश बाजपेयी यांना आत्महत्या करण्याच्या उद्देशाने स्वतःवरती ब्लेडने वार केलेले आहेत आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई। प्रशांत, नेमकं काय घडलेलं आहे? निश्चितच आकांक्षा, गोंदियातील डॉक्टर नितेश बाजपेयी यांनी जी 10 दिवसाचं बाळ विक्री केल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती आणि या प्रकरणामध्ये डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्यासोबत असलेली महिलेला अटक केली आणि डॉक्टर तेव्हापासून फरार होते। आणि काल रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार हा समोर आला, जेव्हा हे बाजपेयी मध्य प्रदेशच्या कटंगी इथून भंडाऱ्याकडे येत असताना त्यांनी आत्मक्लेश म्हणून स्वतःवर त्यांच्याजवळ असलेल्या ब्लेडनी त्यांच्या पोटावर वार करून स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांच्या सोबत असलेल्या चारचाकी वाहन चालकानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। आता सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। भंडाऱ्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। मात्र या प्रकरणाने संपूर्ण आता महाराष्ट्र हादरून गेल्याचं चित्र बघायला मिळत आहे। एकंदरीतच आता पोलीस त्यांची प्रकृती सुधारणा झाल्यानंतर पोलीस आता त्यांना इथे अटक करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेली आहे। आकांक्षा, अगदी धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।